नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यासवरतीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 7 तारीख आहे. आज आपण 6 आणि 7 तारखेचे दोन्ही दिवसाचे आपण करंट अफेअर पाहत आहोत. ठीक आहे. आणि टोटल आपले 20 प्रश्न असतात. रोजच्या रोज आपले प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो. ठीक आहे. आपण चालू करूया आजचे महत्वाचे करंट अफेअर. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, लोकपसंतीनुसार प्रथम क्रमांकाचा कोणत्या राज्याचा आहे? त्याचं उत्तर होतं गुजरात हे राज्य आहे. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, भारत आणि किर्गिस्तान यांच्यात होणाऱ्या खंजर संयुक्त लष्कर सरावाची 13वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर विचारलंय कुठे आयोजित करण्यात आलेली आहे. एक्सरसाइज कुठले? खंजर लक्षात ठेवा. ठीक आहे. जो उत्तर आहे आसाममध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे. कुठे? आसाममध्ये. डिटेल पाहूया. एक्सरसाइज खंजर हा भारत किर्गिस्तान संयुक्त लष्करी सराव आहे. सुरुवात 2011. आयोजन दरवर्षी. ठिकाण दोन्ही देशात आलटून पालटून. 13वी आवृत्ती 4 ते 17 फेब्रुवारी 2026. 14 दिवस चालली. आणि उद्देश आहे दोन्ही देशांच्या स्पेशल फोर्स मधील है ना इंटर प्रोबॅबिलिटी वाढवणे. आणि 12वी आवृत्ती किर्गिस्तान झाली होती आणि आता जी आहे ती चालू आहे. लक्षात ठेवा 13वी आवृत्ती आहे. खंजर लक्षात ठेवा लष्करी सराव आहे. तो किर्गिस्तान भारतामध्ये आहे. आज सध्या आसाममध्ये आहे आणि तो 4 ते 17 फेब्रुवारी. दुसरा प्रश्न, नशा मुक्त अभियान आतापर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचले आहे असं केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितले? तर टोटली 25 कोटीहून अधिक. ठीक आहे. नशामुक्त अभियान व्यसनमुक्तीसाठी केंद्र सरकारचा उपक्रम आतापर्यंत 25 कोटीहून अधिक लोकांपर्यंत पोहोच. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन असतो आणि थीम आहे युनाइटेड बाय युनिक. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं तिसरा प्रश्न, इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 26 चे आयोजन खालीलपैकी कोणाच्या अंतर्गत करण्यात आले आहे? तर उत्तर आहे, ठीक आहे, बघितलं गेलं तर ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे. मिनिस्टरी इंडिया एएआय मिशन म्हणजे काय? आपण जर डिटेल पाहायला गेलं, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रिक अँड आयटी सेक्टर. लक्षात ठेवा यांच्या थ्रू हे आयोजक केलेलं आहे. ठीक आहे. आणि कधी होणार आहे? 16 ते 20 फेब्रुवारी भारत मंडपम नवी दिल्ली. म्हणजे थीम काय आहे? अ ग्लोबल है ना कन्व्हर्ग्रेन्स ऑफ स्केल इन्व्हेन्शन अँड इम्पॅक्ट हे त्याचं थीम आहे. उद्देश एआयचा वापर लोक पर्यावरण प्रगतीसाठी भारताला ग्लोबल एआय लीडर बनवणे. सहभाग 400 प्लस स्टार्टअप्स मंत्रालय आणि 19 राज्यांनी 10 देश याच्यामध्ये इनबिल्ट आहेत. आपण पाहतोय चौथा प्रश्न, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट कोणत्या संविधानिक कलमानुसार लागू करण्यात आली होती? तर उत्तर होतं 356 कलम. पाहायला गेलं हा जर भाग आपण जर अभ्यासला गेला, हा जरी जीकेचा असला तरी ह्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट रद्द केव्हा केली? 4 फेब्रुवारी 2026. रद्द करणारे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. लागू 13 फेब्रुवारी 2025. आणि मणिपूरमध्ये 11वी राष्ट्रपती राजवट पूर्ण संपुष्टात आली आणि 356 हे जे आहे तर राज्य सरकार अपयश ठरल्यास तिथं आणीबाणी लागू होते. पाचवा प्रश्न, WPL 2026 हा महिला प्रीमियर लीगचा टिंबटिंबवा हंगाम होता. तर उत्तर आहे चौथा हंगाम होता. कितवा? चौथा हंगाम. पाहूया संपूर्ण माहिती. विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, उपविजेता दिल्ली कॅपिटल्स. बक्षीस रक्कम विजेत्याला 6 कोटी, उपविजेत्याला 3 कोटी. आणि ऑरेंज कप, पर्पल कप, MVP तर त्याला प्रत्येकी 5 लाख रुपये मिळतात. कामगिरी बघूया आपण. प्लेअर ऑफ द मॅच स्मृती मानधना 41 चेंडू 87 धावा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ठीक आहे, सोफी डिवाइन गुजरातची होती. 243 धावा 17 विकेट. कॅप पुरस्कार ऑरेंज कप स्मृती मानधना 370 धावा 9 सामने. पर्पल कप सर्वाधिक विकेट सोफी डिवाइन 17 विकेट. इतर विशेष पुरस्कार है ना, इमॅजिनिंग प्लेअर ऑफ द सीझन नंदिनी शर्मा 17 विकेट. सुपर स्ट्राईक ऑफ द सेशन ग्रेस हॅरिस 178.19 स्ट्राईक रेट. हे सगळ्या महिलांचं होतं. लक्षात ठेवा. विशेष नोंदी
WPL हा महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम आहे आणि स्मृती मानधनाने WPL मध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. ओके, पुढे नेक्स्ट क्वेश्चन 6वा. तिसऱ्या भविष्यात युद्ध अभ्यासक्रमाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे, असा 6वा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर उत्तर आहे ते नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. 7वा प्रश्न. युन्नाम खेमचंद सिंह हे मणिपूरचे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत? तर ते 13वे मुख्यमंत्री झाले आहेत, लक्षात ठेवा. कितवे? 13वे मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे. शपथ 4 फेब्रुवारी रोजी घेतली. वय 62 वर्ष. समुदाय मैतई विशेष. मार्शल आर्ट मध्ये ब्लॅक बेल्ट. खेळाडू पार्श्वभूमी असलेले राजकारणी. शपथ दिली अजय कुमार भल्लाने. माजी मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष होते. आमदार ते कुठून झालेत? सिंग जोमाई मतदारसंघातून 2017 आणि 22 दोन टाइम. पुढे 8वा प्रश्न. भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य कोणते आहे? मित्रांनो, प्रश्न काय विचारलाय नीट बघणं गरजेचं आहे. तर गुजरात राज्य आहे सर्वात जास्त योगदान देते अक्षय सौर ऊर्जेमध्ये. 9वा प्रश्न. ऑस्ट्रेलियन ओपन 26 जिंकल्यानंतर महिला टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर कोण पोहोचली आहे? तर पाहायला गेलं तर उत्तर आहे एलिना बाकिना. आपण डिटेल पाहूया. पुरुष टेनिस क्रमवारी. पहिले आहे कार्लोस अल्कराज, दुसरे यानिक सिन्नर, तिसरे नोवाक जोकोविच. आणि महिलांमध्ये एलिना सबलेंका पहिला नंबर, इगा सेव्हितोको 2 नंबर आणि एलिना रायबाकिना हे 3 नंबरवर आहेत. 10वा प्रश्न. हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस सुरू करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते? तर उत्तर आहे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. ठीक आहे. पुढं 11वा प्रश्न. व्हीबी जी रामजी अधिनियम 25च्या विरोधात प्रस्ताव कोणत्या राज्य विधानसभेने मंजूर केले? तर उत्तर आहे कर्नाटक राज्याने मंजूर केलं आहे. 12वा. मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत? मणिपूरच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला आहेत. तर उत्तर आहे नेमचा किपगेन या बनल्या आहेत. पुढं 13वा प्रश्न. संरक्षण मंत्रालयाने मिनिरत्न श्रेणी 1चा दर्जा कोणत्या कंपनीला दिला आहे? तर उत्तर आहे मित्रहो यंत्र इंडिया लिमिटेडला आता मिनिरत्न श्रेणीचा दर्जा दिलेला आहे. कोण दिले? संरक्षण मंत्रालय. पुढे 14वा प्रश्न. टेली रोबोटिक अल्ट्रासाउंड सिस्टीम विकसित करण्यासाठी एम्स नवी दिल्लीने कोणत्या संस्थेसोबत सहकार्य केले आहे? तर IIT दिल्ली सोबत त्यांनी सहकार्य केलेलं आहे. ठीक आहे. एम्स नवी दिल्लीने IIT दिल्ली सोबत करार केला आहे. पुढे 15वा. भूविज्ञानाचे नोबेल म्हणून ओळखले जाणारे क्रुफूट पारितोषिक कोणाला मिळाले आहे? क्रुफूट पारितोषिक. तर उत्तर आहे वीरभद्रन रामनाथन यांना मिळालेले आहे. पुढे 16वा प्रश्न. भारताचा ब्रिक्स इंडस्ट्रियल कॉम्पिटन्स सेंटर म्हणजे BCIC म्हणून कोणत्या संस्थेची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे राष्ट्रीय उत्पादकता परिषद या संस्थेची नियुक्ती झाली आहे. ठीक आहे. ओके. पुढे 17वा प्रश्न. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? हा सुद्धा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. परत सांगतो प्रश्न काय आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे निवेदिता दुबे यांची नियुक्ती झाली आहे. 18वा प्रश्न. केंद्रीय अर्थसंकल्पानुसार किती पुरातात्विक स्थळे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित केली जाणार आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे? तर टोटली 15 स्थळांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न 19वा. पंचायत प्रगती निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर उत्तर आहे त्रिपुराला मिळालेला आहे. 20वा प्रश्न है ना. PILLO पिल्लो AI व्हॉइस आधारित अकाउंटिंग ऍप कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने ते सुरू केलेलं आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न.
4 फेब्रुवारी 2026 रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? ऑप्शन आहे राजनाथ सिंह, पी.के. शर्मा, युमानम खेमचंद सिंह आणि एन. बिरेन सिंह. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असणार आहे? बघा मित्रांनो, पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. कुठला प्रश्न कधी येईल काही सांगता येत नाही. त्यासाठी आपल्याला तयारी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.